नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक असा संपन्न वारसा आहे. महाराष्ट्र राज्याचा उल्लेख महाराष्ट्र देशा कनखर देशा असा केला जातो. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. नामा तयाचा किंकर त्याने विस्तारिले आवार, नामा तयाचा किंकर त्याने विस्तारिले आवार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या इमारतीचे कळस आहेत, या भागवत मंदिराचे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत बहिणाबाई पुढे म्हणतात, बहिणा फडकती ध्वजा, बहिणा फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. असा या भागवत संप्रदायाच्या या मंदिराचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घातला आणि याच्यावर कळस होण्याचं भाग्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना लाभले. आज हे सांगण्याचं तात्पर्य, आज पुण्यामध्ये 3 दिवस झाले एक प्रवचन दौरा आहे आणि तो दौरा आहे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा. संपूर्ण पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रवचन दौरा आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर हेच ते धीरेंद्र शास्त्री ज्यांनी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी ही उसाने मारते आणि ती मारते म्हणून संत तुकाराम महाराजांचं मन ईश्वराच्या चरणी रमलं असं म्हटलं होतं. आपण तो व्हिडिओ पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से. तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली. बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते. पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में राम जी के चरणों में जा. तुम्ही जो आता व्हिडिओ ऐकला तो व्हिडिओ बुंदेलीखंड भाषेमध्ये संत जे स्वतःला संत म्हणून घेतात ते संत धीरेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. त्या संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी ही आख्यायिका कुठेतरी वाचली होती असं ते म्हणतात आणि त्यांनी सांगितलं. आपण कोणाबद्दल बोलतो, कुठे बोलतो, कोणासमोर बोलतो हे संतांना तरी कळलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणी संत मुक्ताबाई यांनी ताटीचे अभंग जे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी योगी आणि संत कसा असावा याचे वर्णन केलेले आहे. संत मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, विश्व रागे झाले वनी, संत सुखी व्हावे पाणी. हे जग जरी रागाने पेटलेलं असेल तरी संतांनी पाणी झालं पाहिजे. पाणी ही सर्वत्रकडची आग विझवतो. एक लक्षात घ्या, शरीर शुद्ध असणं किंवा मन शुद्ध असणं आणि मनावर ताबा असणं यामध्ये फरक आहे. संतांच्या अंगी जी सहनशक्ती असते तो त्यांचा अंगभूत गुण असतो, पण एखाद्या योगाने साध्य केलेली सिद्धी हा तो त्याच्या भक्तांना लुबाडण्यासाठी किंवा भक्तांचा छळ करण्यासाठी सुद्धा वाम मार्गाने वापरू शकतो. हा सखोल दाखला संत मुक्ताबाईंनी दिलेला आहे. मग जर आपण विचार केला, जर स्वतःला संत म्हणून घेणारे हे केवळ भक्तांसमोर आपलं भजन प्रवचन करण्यासाठी महाराष्ट्रातील एखाद्या संत श्रेष्ठ संताचा उल्लेख अशा पद्धतीने करत असेल तर त्यांना कोणता अधिकार पोहोचतो या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये यायचा आणि आपला प्रवचन दौरा करायचा? आता तुम्ही म्हणताल त्यांनी माफी मागितली. तो माफी मागण्याचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला, तुम्हाला तोही व्हिडिओ मी ऐकवते. ती माफी मागत असताना तुम्ही पहा, त्यांची माफी मागत असताना असं कुठं जाणवतंय की हो खऱ्या अर्थानं त्यांना आपण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल जे काही बोललो त्याबद्दल त्यांना काहीतरी वाईट वाटतंय की आपण जे बोललो ते चुकीचं आहे आणि आपण असं बोलायला नको. आपण हा व्हिडिओ पाहूया. श्री सीताराम भगवान की जय, बागेश्वर धाम की जय, संत भगवान की जय. आज हमको अभी महाराष्ट्र हमारा मंडल आया है पूरा, हमारे मंडल ने सब अवगत कराया.
तो संत तुकाराम जी को लेकर के कोई भाव वहां पर एक विचित्र रूप से विचित्र भाव से प्रस्तुत कर रहे हैं। अपितु संत तुकाराम एक महान संत, हमारे आदर्श हैं। और हमने किसी कथा में उनकी पत्नी को लेकर के भाव प्रस्तुत किया था कि उनकी पत्नी थोड़ा विचित्र स्वभाव की थी। गन्ना वाली एक कहानी हमने पढ़ी थी एक पुस्तक में, संत तुकाराम के चरित्र को पढ़ा। हम बहुत आदर्श मानते हैं उनको, तो उसमें पढ़ा था कि गन्ना से उनकी पत्नी गन्ना लेने भेजती, फिर वो एक गन्ने के 2 टुकड़े हो जाते पिटाई के कारण। तो हमने अपने भाव में उसको समझाया। उसको कई लोगों की भावनाओं को जो वार करे समाज है, पंथ है, उस पंथ के अनुयायियों को क्षोभ पहुंचा। उसके लिए हम साधु भाव में यही कहेंगे कि आप अपने मन में क्षोभ ना लें। हम अपने शब्दों को पुनः वापस लेते हैं, परंतु हमारा ध्येय संत तुकाराम के लिए बहुत दृढ़ है, बहुत उच्च श्रेणी का है। संत तुकाराम नकारात्मकता में भी सकारात्मकता खोज लेते हैं। संत तुकाराम विपरीत परिस्थिति में भी सब अनुकूल कर लेते हैं। संत तुकाराम सब कुछ विपक्ष में भी अपने पक्ष मानते हैं। आदर्श हमने संत तुकाराम से सीखा है। उसके लिए हम आप सबको पुनः निवेदन करके हाथ जोड़कर क्षमा प्रार्थी हैं। आप सब प्रसन्नचित्त रहें और पुनः जो है आप सभी संत तुकाराम की महिमा को गाते रहें। धन्यवाद। आपल्या समोर दोन्ही व्हिडिओ आहेत। एक त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल काय बोलले त्याचा, आणि दुसरा त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल बोललो त्याबद्दल क्षमा मागितल्याचा। दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर आपण महाराष्ट्रातील एखाद्या संताबद्दल आणि एखाद्या संताबद्दल म्हणण्यापेक्षा ज्या संतांना या भागवत संप्रदायाच्या मंदिराचा कळस होण्याचं भाग्य लाभलं त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत। आणि ते बोलत असताना, माफी मागत असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही क्लेश नव्हता, चेहऱ्यावर कोणताही क्लेश नव्हता। हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। आता पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्यांचा दौरा आहे, त्यावेळेसही त्यांनी काय म्हटलेलं आहे, मला जर या प्रवचन दौऱ्यामधून वेळ मिळाला, पहा लक्षात घ्या, मला जर या प्रवचन दौऱ्यामधून वेळ मिळाला तर मी नक्की देहूला जाऊन संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेईन। अहो, तुम्ही पुण्यामध्ये येतात, तुम्ही तुमच्या पापाचं क्षालन करण्यासाठी आधी पहिल्यांदा देहूला जायचं होतं, संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची मनापासून माफी मागायला पाहिजे होती आणि मग तुम्ही तुमचा प्रवचन दौरा करायला पाहिजे होता। पण केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करायची, समाजामध्ये काहीतरी बोलून आपण हा समाज पेटवत ठेवायचा, हा जो विचार सध्या चालू आहे, हिंदू राष्ट्र धोक्यामध्ये आहे, हिंदू राष्ट्राचा आपल्याला प्रचार करायचा आहे असं सोकार्ड केवळ सांगून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। महाराष्ट्रामधील समाज सुधारकांचा अपमान केला जातो, स्त्री समाज सुधारकांचा अपमान केला जातो, महिलांबद्दल अपशब्द बोलले जातात, समाज सुधारकांबद्दल अपशब्द, शिक्षण प्रसारकांबद्दल अपशब्द, आणि हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द बोलले जातात। पण सत्ताधाऱ्यांना काहीही वाटत नाही, केवळ 1-2 शब्दाची माफी मागितली जाते आणि विषय इथं संपवला जातो। हे पुढील काळात जर असंच चालू राहिलं तर या महाराष्ट्रामध्ये हे सत्ताधारी कोणाचाही अपमान करायला तयार होतील। यांना कोणत्याही आदर्शाचा, हा महाराष्ट्र ज्या आदर्शावर घडलेला आहे त्या आदर्शाचं काहीही वाटणार नाही। त्यामुळे जनतेने वेळीच लक्षात घेतलं पाहिजे आपण नक्की कशाचा प्रचार करत आहोत आणि कशाचा अपमान करत आहोत हे कळलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।